त्यांना या शिक्षकांनी असे संस्कार दिले जातील आणि अशा संस्कारामधून पुढे तुमची भावी पिढी होईल, निर्माण होईल आणि देशाचे नागरिक चांगल्या रीतीनं आणि आईवडिलांना तुम्ही आनंदित देऊ शकाल. पुढे चांगलं शिकल्याशिवाय नोकरी लागणार नाही. खूप स्पर्धा आहे. नोकरी करायची असेल तर चांगले शिक्षण करावं लागेल. 10वीत चांगले मार्क घ्यावे लागतील. आज गणवेशाचा कार्यक्रम होता. गणवेश म्हणजे काय, कुरकुरे सरांनी सांगितलं, चांगलं सांगितलं. ते काय सांगितलं, कुरकुरे सर म्हटलं हा काही गणवेश म्हणजे काही कापड नाही आहे. या गणवेशामध्ये 5 गोष्टी त्याला अटॅच आहे. खरोखर त्या 5 गोष्टी अटॅच आहे. गणवेश शाळेत यायचं कारण काय, त्यांच्याबरोबर समानता, गरीब श्रीमंत नाही, उच्च नीच नाही, समानता असली पाहिजे. शिस्त येते, गणवेशाने शिस्त येते. शाळेचा अभिमान असतो, तुमचा स्वाभिमान असतो आणि संस्कार अशा 5-7 गोष्टी त्या गणवेशामध्ये येतात. गणवेश आपला पोलीसचा गणवेश बघा बरं, मिलिटरीचा गणवेश बघा बरं. मिलिटरीमध्ये जसं की आपण तो मिलिटरीमध्ये आहे ना, याचं बघितल्यानंतर बात अरे ही तुमची विद्यार्थिनी आहे, ही तुमचा विद्यार्थी आहे. लगेच शाळेचं नाव लवकर वाढतं, मान सन्मान वाढतो, आपल्यात स्वयंशिस्त वाढते, सुशासन वाढतं आहे ना. आम्हाला हेच सांगावं लागतं जे जे काही कुठे अधिकारी असतात. म्हणूनच तुम्ही आतापासून जे जे काही तुम्हाला शिक्षक तिथे सांगतील त्या शिक्षकांचं ध्यान विधान करायचं, जास्तीत जास्त आपण आपल्या जवळ घ्यायचं आहे आणि ती शिजोरी ठेवून घ्यायची आहे. ती ठेवल्यानंतर पुढे कामी पडते. आणि मित्रमैत्रिणी चांगले ठेवायचे. बाहेर जा, तुम्ही सावद्याला जा, फैजपूरला जा, विसवडला जा, गावात जा, मित्रमैत्रिणी चांगले असले पाहिजे. मनुष्य त्याच्या त्याच्या कोण मित्र आहेत, त्याला मैत्रिणी कोण आहेत त्याच्यावरून ओळखला जातो. राजा भोज होता, एक राजा भोज, त्याने काय केलं, त्याची दोन घोड्यांची बग्गी घेतली, एक सेवक घेतला आणि त्या राजा भोजने असं ठरवलं की बाबा चला आपल्या नगरीमध्ये फिरून बघू. तो नगरीमध्ये फिरायला गेल्यानंतर एका ठिकाणी झोपडीमध्ये त्याला बाहेर पोपट टांगलेला दिसला. पूर्वी पोपट लोक पाळत होते. राजा भोजाची बग्गी येते आणि त्या पोपट्याने बघितलं बग्गी येते. तो पोपट काय बोलायला लागला, मारो काटो पकडो, मारो काटो पकडो. राजाला म्हटलं हा मला बघून हा पोपट काय म्हणतोय, मारो काटो पकडो. त्याने थांबवली बग्गी आणि त्या सेवकाला म्हटलं बघ रे बरं सा कोण आहे मध्ये, काय आहे, मला असं पोपट का म्हटला मारो काटो पकडो. मग त्यांनी बघितलं तर त्या घरामध्ये खाटीक हा व्यवसाय करत होता. त्याचा व्यवसाय होता. त्याच्यामुळे त्याला ते दिवसभरात सकाळचे शब्द त्या आठवणीचा पोपट्याला ऐकत होते, बकरी पकडो, मारो काटो, काय जे काही आहे ते. म्हणजे त्याला त्या पोपट्याला ते तसं वातावरण होतं म्हणून तो तसा शिकला. राजा भोज थोडा पुढे गेल्यानंतर पुन्हा त्याला एक झोपडी दिसली. त्याच्या समोर पिंजऱ्यामध्ये पुन्हा पोपट ठेवलेला होता. तो पोपट पाहता, राजा भोजला पाहता तो पोपट काय बोलायला लागला, या श्रीराम जय राम जय जय राम, नमस्कार नमस्कार. अरे तर बोलके पोपट होते, आपल्याला माहिती आहे आधी आहेत. अजून बोलके कावाई तुम्ही कोणाच्या सोबत राहत आहे, तुमच्या मैत्रिणी कोण आहेत, मित्र कोण आहे, त्याच्यावरती तुमचं आयुष्य आहे. खड्ड्यात जायचं असेल तर वाईट लोकांची संगत धरा. अतिरिक्त मोबाईल जास्त वापरायचा नाही. आता मोबाईल तुमच्याकडे नसेल, शहरामध्ये 1लीच्या पोराला, 5वीच्या पोराला, 6वीच्या पोराला मोबाईल आहे. मोबाईलला जास्त आटकू नका. मोबाईल हे फार विचित्र काम आहे. मोबाईल म्हणजे काय, ते बाळ रडतं रडतं बाळ कधीही रडतं, म्हणजे कधीही त्याची खून वाचते. त्यामुळे मोबाईल त्याला लागू नका. इंस्टाग्राम आहे, जे काही पुढे पुढे लागायचं असेल तर तिथे मन लावून अभ्यास करणे, संस्काराचं पालन करणे, आपल्या नित्यनियमाचं आपलं अंगी शिस्त लावणे, देवी देवतांचं नामस्मरण करणे. अभ्यास करताना गणेशाचं स्मरण करून अभ्यास करा. कसा लक्षात राहत नाही स्मरणाची